नमस्कार रसिक श्रोते हो. आज आपण रत्नाकर मतकरी यांच्या 10 जणी या कथासंग्रहातील चंद्राक्का ही कथा ऐकणार आहात. कधी कधी मनात येतं की ज्याला आपण नीती नीती म्हणतो ते खरं असतं तरी काय. नीतीची व्याख्या काळाप्रमाणे बदलते म्हणतात, पण तेही खरं नाही. एकेकाळी ज्या गोष्टी लोक लाजतबुजत करीत त्या आज उजळ माथ्यानं करतात, पण हेही तितकंसं खरं नाही. कारण आजही जे करणं शिष्टसंमत नाही असं बरचसं त्या काळी केलं जायचं. अगदी वाजत गाजत नव्हे, पण चार चौघांना माहिती असायचं. कधी कधी लोक त्याविषयी बोलायचे, बहुतेक वेळा कानाडोळा करायचे, समजून घ्यायचे. त्या माणसाच्या जगण्याचा तेवढा भाग आपल्याला काय करायचंय म्हणून बाजूला काढायचे आणि बाकीच्या गोष्टींपुरता त्याच्याशी संबंध ठेवायचे. आताही बरचसं तसंच करतात. मग बदल बदल म्हणायचा तो काय? तेव्हा जगाच्या नीतीच्या कल्पना काळाप्रमाणे बदलतात की नाही कोण जाणे, पण निदान व्यक्तीच्या बदलतात वयाप्रमाणे. म्हणूनच आता वाटतं की तेव्हाचं नानांचं वागणं चूक बरोबर ठरवायचा मला काय अधिकार होता. आता या वयात कळतं की त्यांचं वागणं स्वाभाविक सुद्धा असू शकेल, किंवा पूर्णपणे स्वाभाविक नसलं तरी त्यांच्या विशिष्ट स्वभावाला धरून असेल. ज्या त्या व्यक्तींच्या गरजा वेगवेगळ्या असतात हेही विचारात घ्यायला हवं. पण हे आता वाटतं. माणसाच्या स्वभावाची थोडी समज आल्यावर, आयुष्याचा थोडाफार अनुभव गाठीशी जमा झाल्यावर. पण तेव्हा मी लहान होतो, फारच लहान होतो. नीतिमत्तेच्या कल्पना मला फक्त वरवर समजत होत्या, त्याही लोकांच्या बोलण्यातून, प्रत्यक्ष बोलण्यातूनही नव्हे, कुजबुजीतून केलेल्या अंदाजावरून. स्वतःचा अनुभव तसा नव्हताच. होता तो हट्ट, विलक्षण उत्साह आणि पोरवयातली धिटाई. ताठा तर मी नानांपासूनच उचलला होता. आता विचार केला की वाटतं नानांना त्यावेळी माझ्या वागण्यानं काय वाटलं असेल. पण तेव्हा हा विचार सुचत नव्हता. तेव्हा नेमकं उलटं वाटायचं. नानांच्या वागण्यानं मला काय वाटतं एवढंच समजायचं. मी लहान होतो, मला काही समजत नव्हतं. मी नानांना काहीही म्हटलं असेल, पण नाना तर मोठे होते. त्यांनी मला का गप्प बसवलं नाही? ते माझ्यापुढं का वाकले? की ते माझ्यापुढं वाकलेच नाहीत, ते वाकले स्वतःच्या अपराधाच्या जाणीवेपुढं? की त्या पलीकडची आणखीही काही कारणं होती? आता फक्त असे प्रश्नच विचारायचे, शंका काढायच्या. दुसरं काय हातात आहे माझ्या? त्या प्रश्नांची उत्तरं नानांबरोबर गेली. मनाला फक्त रुखरुख लागून राहिली. आपण आपल्या वडिलांच्या आधीच पिडलेल्या मनाला अधिक क्लेश दिले का? नीतिमत्तेच्या ढोबळ कल्पनांनी मी त्यांना उगाच छळलं का? आपल्याला तो अधिकार होता का? या प्रश्नांची उत्तरं मला मरेपर्यंत मिळायची नाहीत. टोचणी मात्र लागून राहील. आम्ही 4 भावंड, ताई, मी, बाळ आणि सुशी. ताई माझ्याहून 9 वर्षांनी मोठी. तिच्यानंतरची 2 मुलं गेली. आम्हा शेवटच्या 3 भावंडात फक्त 1.5-2 वर्षांचं अंतर होतं. पण मी आणि बाळ दोघं जोडीनं राहत असू आणि सुशीला काहीच कळत नाही अशा समजुतीनं दूर ठेवीत असू. बहुधा ती मुलगी म्हणून असेल, शिवाय ती नानांची अतिशय लाडकी होती. म्हणून मनातल्या मनात आम्ही नकळत जे तट पाडले होते त्यात सुशी आमच्या पक्षाची नसून नाना पक्षाची होती. तीही काही कमी डांबरट नव्हती. काही झालं तरी नाना आपलीच बाजू घेतात हे तिला चांगलं माहीत होतं. त्यामुळं आमच्याशी कसलंही फुसकं भांडण झालं तरी नाना दवाखान्यातनं आल्या आल्या ती त्यांच्या कानावर घालायची. नाना आमचं काहीही ऐकून घेत नसत. उलट तुम्ही शिंच्यांनो तसलेच आहात म्हणून आम्हाला झोड झोड झोडायचे. मग सुशिटलीचं समाधान व्हायचं. याचा सूड म्हणून आम्ही तिला कायम कच्चं लिंबू ठरवून टाकलं होतं. नाना खरे कसे होते हे त्या वयातल्या त्यांच्याविषयीच्या कल्पनांवरून आणि नंतरच्या ऐकीव माहितीवरून आता सांगणं कठीण आहे. पण तेव्हा तरी आम्हाला ते खवीसच वाटायचे. कदाचित त्यावेळी मुलांना शिस्तीत वाढवण्याची कल्पना तीच असावी. तसा नानांचा स्वभाव उपकारी होता, पण नको तिथं व्यवहारीपणा दाखवायच्या त्यांच्या पद्धतीमुळं ते लोकांचा राग ओढवून घ्यायचे. आमचा एक सख्खा आतेभाऊ मथू आत्याचा शिरी आमच्याकडं कितीतरी दिवस राहायचा. नानांनीच त्याला नोकरी शोधून दिली,
पण तो नोकरीवर जायला लागला त्याच्या दुसऱ्या दिवशी नानांनी त्याला सांगितलं की उद्यापासून तुझ्या जेवणाचे पैसे महिन्याच्या हिशेबानं द्यायला लाग. आमची परिस्थिती त्यावेळेस जवळजवळ श्रीमंतीची होती म्हटलं तरी चालेल. आम्हाला काही शिरी इतका जड नव्हता. नाहीतर इतके दिवस तो आमच्या इथं राहत खात होताच की. त्यातनं पैशाबद्दल बोलायचं तर सावकाश बोलता आलं असतं. पण लगेच बोलून टाकून नानांनी पदरी वाईटपणा घेतला. इतके दिवस त्याच्यासाठी केलं त्यावर पाणी पडलं आणि गावात वेगळं घर घेऊन शिरीन मथुआत्या कायम आमच्या नावानं खडे फोडत बसती. नानांनी ब्रिटिश ईस्ट आफ्रिकेत डॉक्टरकी करून रग्गड पैसा मिळवून ठेवला. पण आम्ही आफ्रिकेला असताना नानांना पक्षाघाताचा झटका आला. एकदम ते अतिशय हळवे होऊन गेले. आता आपण मरणार असं त्यांच्या डोक्यानं घेतलं आणि मरायचं तर आपल्या मायभूमीतच मरायला हवं अशा भावनेनं ते आपल्या कुटुंब कबिल्यासह तडकाफडकी हिंदुस्थानात आले. नाशिकमध्ये रोग जास्त आणि डॉक्टर्स कमी. तेव्हा आफ्रिकेहून परत येतानाच नाशिकला प्रॅक्टिस करायची असं त्यांच्या मनानं पक्क ठरवलं होतं. 55 रुपये महिना भाडं ठरवून त्यांनी एक भव्य दुमजली बंगला राहायला घेतला. दवाखान्याची जागाही भाड्यानं घेतली आणि आपल्या सगळ्या डिग्र्या डिप्लोमानिशी एक प्रचंड पाटी दवाखान्यावर लटकवून टाकली. पाटी भलतीच परिणामकारक असली पाहिजे, कारण दुसऱ्याच दिवसापासून नानांच्या दवाखान्यात पेशंटची रीग लागली. अर्थात पुढे नाना त्यांच्या डॉक्टरकीपेक्षाही सावकारीसाठीच अधिक प्रसिद्ध झाले हे वेगळं. मी 6 वर्षांचा असतानाच आई गेली. आई मला अगदीच पुसट आठवते. याचं एक कारण त्यावेळी मी लहान होतो हे आहेच, पण दुसरं तिचा बुजरेपणा हेही आहे. त्यावेळच्या बहुतेक बायकांप्रमाणे तिचंही आयुष्य गरोदरपण, बाळांपण आणि मुलांचं संगोपन यातच अडकून पडलं होतं. माझ्या डोळ्यासमोर आई येते, ती मुलांना मांडीवर घेऊन चमच्यानं फुलपात्रातलं काहीतरी थेंब थेंब भरवत असलेली, नाहीतर अंगडी टोपडी दुपटी शिवत बसलेली. आणखीही एक, अंधाऱ्या माझघरात भिंतीआड उभं राहून बाहेरच्या खणातल्या नानांच्या हालचालींची चाहूल घेणारी. आणि अगदी एकच आठवण आहे ती, नाना तिला काठीनं मारताहेत आणि ती विव्हळत पडली अशी. यापेक्षा आईच्या इतर हालचाली मला फारशा आठवतच नाहीत. आठवते ती शेवटच्या आजारात नुसती झोपून राहिलेली, कसली हालचालच करू न शकणारी खंगलेली आई. त्यातही तिचा चेहरा आठवतच नाही. आठवतं ते नुसतं तिचं दिवसच्या दिवस पडून राहणं. आई गेली तेव्हा सुशी 3 वर्षांची होती. तिच्यानंतर आईला मूल होणार होतं, पण ते अपुऱ्या दिवसाचं गेलं आणि आईला बाळांतरोग झाला असं म्हणतात. आणखीही असं म्हणतात की आई नानांना खास त्यांच्या आवडीचा विडा करून द्यायची आणि ती गेल्यानंतर तिची आठवण म्हणून नानांनी पान खाणं कायमचं सोडलं. आईला पान लावताना पाहिलेलं मला आठवत नाही, पण ती गेल्यानंतर नानांना पान खाताना मी कधीच पाहिलं नाही हेही तितकंच खरं. आई गेली त्यावेळेस आता हिशेब करून पाहिलं तर लक्षात येतं की नानांचं वय 43 वर्षांचं होतं आणि चंद्राक्का आमच्या घरात आली तेव्हा ती फक्त 18 वर्षांची होती. म्हणजे त्यावेळेस आमच्या ताईहून फक्त 2 वर्षांनी मोठी. घरात मोठी मुलगी म्हणजे ताईच. आम्हा 3 लहान लहान मुलांचं करणं तिला कठीणच होतं. स्वयंपाकासाठी लक्ष्मण आधीपासूनच होता, पण घरची देखरेख करायला, विशेषतः आम्हा मुलांची काळजी घ्यायला कुणीतरी बाई माणूस हवंच होतं. मथुआत्यानं नुकतंच गावात घर केलं होतं, त्यामुळं तिला आमच्या घराकडे लक्ष द्यायला फावत नव्हतं. त्यातनं नुकतेच आमचे संबंध बिघडले होते. नात्यातली इतर कुणीच माणसं मोकळी नव्हती आणि असती तरी नानांचा विक्षिप्त संतापी स्वभाव ठाऊक असल्यामुळं त्यांच्या भानगडीत पडायला तयार नव्हती. पण नानांनी सगळीकडे सांगून ठेवलं आणि वर्षभर कसंबसं रेटल्यानंतर त्यांच्या एका मित्राच्या शब्दावरून चंद्राक्का आमच्या घरी आली. चंद्राक्का अंगानं भरलेली होती, म्हणून वयाच्या मानानं अधिकच प्रौढ वाटायची. दिसायला काही ती मोठीशी सुंदर नव्हती, पण गोरीपान होती. बापडीचा नवरा गेल्या वर्षीच मलेरियाच्या साथीत दगावला होता, पण चंद्राक्कानं डोकीवर पदर घेतला नव्हता. काळ्याभोर केसांचा मोठा आंबाडा ती रुबाबात घालायची. आल्या आल्या चंद्राक्काची आणि ताईची गट्टी जमली, पण वर्षभरातच नानांनी ताईचं लग्न करून दिलं. त्यामुळं तर घर सांभाळायला चंद्राक्का आली हे बरंच झालं असं वाटायला लागलं.
चंद्राक्का वागायला चांगली होती, व्यवस्थित होती, प्रामाणिक होती. कधी इकडची वस्तू तिकडे होऊ द्यायची नाही. आम्हा 3 मुलांचीही ती चांगली काळजी घेई. कधी हयगय होऊ द्यायची नाही. आमची भांडणं सोडवणं, आमचं खाणं, दूध पिणं वेळच्या वेळी होतंय की नाही हे पाहणं, आम्हाला वेळच्या वेळी अभ्यासाला बसवणं, अशा नानविध गोष्टी ती करायची. आमच्या नानांचा कपड्यांवर फारच कटाक्ष असे. गबाळ्यासारखे कपडे केलेले त्यांना मुळीच खपत नसत. हे ओळखून चंद्राक्का आमचे कपडे नीटनेटके आहेत ना हे बघायची. फाटलं तुटलं वेळी शिवून द्यायची. आमचे रागलोभ, दुरुत्तरं सगळं काही ती सहन करायचीच, पण आम्ही एखादा व्रात्यपणा केला, शाई सांडली, वस्तू फोडली आणि त्याची नानांनी वरच्या आवाजात चौकशी केली की आता आम्हाला मार खावा लागणार, हे ओळखून ती तो दोष स्वतःवर घ्यायची. अशा वेळी आम्हाला तिचा मोठाच आधार वाटायचा. लक्ष्मण स्वयंपाक करायचा, पण त्यानं उधळमाधळ करू नये म्हणून चंद्राक्का त्याच्यावर देखरेख करायची. कधी आम्हाला आवडणाऱ्या खांडवड्या नाहीतर पानगे स्वतः हौसेनं तयार करायची. थोडक्यात ज्या कामासाठी तिला आमच्या घरी आणलं होतं ते ती चोख करत होती. किंबहुना ती हे घर, ही माणसं स्वतःचीच मानून त्यांची मनापासून काळजी घेत होती. आई मुलांचं करील तसं ती आमचं सगळं करायची, पण का कुणास ठाऊक मला ती कधी माझी आई वाटलीच नाही. कदाचित ती वयानं लहान असल्यामुळं असेल. नाना इतके मोठे तर आई ही मोठीच हवी, असं काहीतरी माझ्या मनात असावं. कदाचित आईची ती मार खाणारी, काळोखात नानांची चाहूल घेणारी भेदरलेली मूर्ती डोळ्यांसमोर उभी असल्यामुळं असेल. आई नानांना घाबरत असे तशी चंद्राक्का कधी नानांना घाबरलेली दिसत नसे. अर्थात आईशी तिची तुलना मी आत्ता करून पाहतो, त्यावेळेस अशी तुलना करायचं माझ्या मनातही आलं नसतं. नाना चंद्राक्काच्या बाबतीत फार मवाळ वागत. तिच्याशी बोलताना त्यांचा आवाज कधीच चढत नसे. किंबहुना कधीकधी ते तिच्याशी हसून बोलताना दिसत. नानांनी तिच्याशी असं मऊपणे वागावं हे मला थोडं विचित्र वाटायचं. नाना आम्हाला मोठे वाटायचे, धिप्पाड वाटायचे, पण ते वयस्कर मात्र कधीच वाटत नसत. तसे ते उंचीनं जेमतेम 5.5 फूट असतील, पण गोटीबंद शरीरामुळं भारदस्त दिसत. वर्ण साफ गोरा, भरदार मिशा आणि चेहऱ्यावर कायम उग्र भाव. त्यांच्याशी बोलायला पहिल्यांदा भीतीच वाटावी असा. हसले की ते बेरकी वाटत, गप्प राहिले की संतापी. बस तिसरा एखादा नम्रपणाचा, दुःखाचा असा कसलाच भाव मी त्यांच्या तोंडावर एरवी कधी पाहिला नाही. नाना खूप पुढारलेले होते. त्या काळात ते आपल्या आजूबाजूच्या जगाला धूप घालत नसत. त्यावेळी स्वतःच्या मनात असेल ते करत. मागाहून जगाशी जमवून घेण्याइतके ते व्यवहारीही होते. 3 वेळा ते परदेशी जाऊन आले. 3ही वेळा त्यांनी ब्राह्मण घरी बोलावून जलपर्यटनाबद्दल प्रायश्चित्त घेतलं. अर्थात आम्ही सगळेच आफ्रिकेला राहून आल्यामुळं आमच्या घरात खाण्यापिण्याचे काहीच विधिनिषेध नव्हते. मासे नाहीत, पण मांस घरात नित्य शिजत असे. नाना दारू पित नसत, पण ती त्यांना निषिद्ध नव्हती. क्वचित पार्टीच्या वेळी ते पेग 2 पेग घेत देखील, पण फारशी आवड नव्हती. एक गोष्ट मात्र माझ्या लक्षात आली होती. रात्री झोपताना आपल्या एका ठराविक उंच चांदीच्या ग्लासामधून दूध घेणं त्यांनी कधीच चुकवलं नाही. त्यावेळी दूध भलतंच सकस असायचं. गवळी आमच्या आळीत म्हैस घेऊन यायचा आणि 4-6 घरापुरतं धारोष्ण दूध आमच्या डोळ्यासमोर काढून द्यायचा. त्यात पाण्याचा थेंबही असणं शक्य नव्हतं. नंतरच्या दिवसात नानांनी रोज रात्री दुधाबरोबर बदामांचाही रतीप सुरू केला. असे दिवस जात होते. मी एकेका वर्षानं अधिकाधिक जाणता होत होतो. आपल्या एका मित्राच्या मुलाच्या ऑपरेशनसाठी नाना जर्मनीला गेले तेव्हा त्यांनी आपली प्रॅक्टिस 3 महिन्यांसाठी राजापुरे डॉक्टरांना चालवायला दिली आणि नाशिकचं घर बंद करून आम्हा मुलांना आणि चंद्राक्काला पुण्याला आमच्या एका काकांकडे ठेवलं. ते परत आले तेव्हा मात्र ते स्वतः काकांकडे उतरले नाहीत. आमच्या खर्चासाठी त्यांनी काकांना पैसे देऊन ठेवले होते. त्याचा पैचा हिशोब घ्यायला मात्र ते विसरले नाहीत. त्यांनी भाड्यानं एक घर घेतलं आणि तिथं आम्ही आठवडाभर राहिलो, त्या पेशंट मुलाच्या निरीक्षणाच्या निमित्तानं. घरात झोपायची व्यवस्था अर्थात तात्पुरतीच केली होती. एक मोठा जुना पलंग होता, त्यावर नाना झोपायचे
आम्ही चौघेही जण खाली जमिनीवर गाद्या अंथरून झोपत असू. चंद्राक्का, तिच्या एका बाजूला सुशी आणि दुसऱ्या बाजूला बाळ, बाळच्या शेजारी मी, आणि मी म्हणजे अगदी पलीकडच्या टोकाला. माझी झोप अगदी गाढ असे, पण त्या दिवशी जेवणात काय आलं होतं कुणास ठाऊक. मला एकाएकी भयंकर तहान लागली आणि मी जागा झालो. तहान तर लागली होती, पण पाणी प्यायला उठायचा कंटाळा मात्र आला होता. झोपून राहावंसं वाटत होतं. एवढ्यात एक पुसट, अगदी पुसटसा कर आवाज ऐकू आला. क्षणभर तो कसला आवाज आहे हेच मला कळेना. उंदीर काहीतरी पोखरतो आहे की काय? आणि एवढ्यात माझ्या लक्षात आलं की ही पलंगाची करकर आहे, पुसट पण काहीशी तालात. मी पडल्याच थोडासा उठून कोपरावर टेकून पाहू लागलो. माझी कल्पना अशी की नाना उठून पाय झुलवीत बसले असतील म्हणून पलंग हलत असेल. एव्हाना माझे डोळे अंधाराला सरावले होते. शिवाय खिडकी वाटे चांदणं आत आलं होतं. त्या अंधुक उजेडात मला नाना डोंगरासारखे उंच पालथे पडलेले दिसते. त्यांचं शरीर जोरजोरानं मागं पुढं हलत होतं. त्यांचं झोपणं मला फार विचित्र, बेढप वाटलं. मग लक्षात आलं की ते गादीवर पालथे पडलेले नाहीत, त्यांच्या अंगाखाली आणखी कुणीतरी आहे. म्हणूनच ते असे डोंगरासारखे उंचावलेले दिसत आहेत. काय चाललंय हे मला नीटसं कळलं नव्हतं आणि पुसटसं कळलंही होतं. मी डोक्यावरून पांघरून घेतलं आणि पलंगाच्या दिशेकडे पाठ करून झोपून गेलो. गरज नव्हती, पण तरीही पुन्हा झोपण्याआधी क्षणार्धात मी खात्री करून घेतली होती. बाळ आणि सुशी यांच्यामधली चंद्राक्काची जागा रिकामी होती. मी डोक्यावरून पांघरून घेतलं, पण लगेच झोप येणं शक्य नव्हतं. तहानेनं घसा कोरडा पडला होता, पण आता अंथरुणातून उठण्याचं धाडस मला नव्हतं. मी तसाच पडून राहिलो. रात्रीची गूढता आणि चांदणं यामुळं अशा काही गोष्टींचं प्रमाण दिवसा वाटेल त्यापेक्षा फारच प्रचंड वाटतं. मी जे पाहिलं तेही माझ्या डोक्यात असंच अक्राळ विक्राळ आकार घ्यायला लागलं. सकाळ झाली. मी तोंड धुवून स्वयंपाकघरात आलो. चंद्राक्का चुलीशी बसली होती. मला म्हणाली, बस दूध घे. एवढ्यात नाना आंघोळ करून ओल्या धोत्रानं आत आले, तोंडानं अथर्वशीष म्हणत. चंद्राक्का पटकन उठली आणि तिनं खुंटीला लावलेलं निऱ्या काढलेलं धोत्राचं मुटकुळं सोडवून त्यांच्या हातात दिलं. डोळ्यांच्या कोपऱ्यातून ती त्यांच्याकडे बघत किंचित हसल्याचा मला भास झाला. मी तसाच उठलो आणि बाहेर जाऊ लागलो. राजा, दूध राहिलं, चंद्राक्का म्हणाली. मला नकोय दूध, मी उंबरठ्यावर थांबून म्हटलं. ती एकदम चपापली का की मला भास झाला. असं काय करतोयस, तुला बरं नाहीये का? हो, काल रात्री मला नीट झोप लागली नाही. चंद्राक्कानं नानांकडे पाहिलं. नाना शांत. नवी जागा म्हणून लागली नसेल झोप. 4 दिवसात जाऊ हो नाशकाला परत. दुधाचा विषय तितक्यावरच राहिला. मी सटकलो. मला एकदम काल रात्रीच्या प्रकाराची अगदी स्पष्ट आठवण झाली. आता ती दोघं इतकी सभ्य, एकमेकांपासून इतकी दूर, शिवाय नानांसारखे मोठे डॉक्टर, आणि चंद्राक्का तर मराठी 4 इयत्ता शिकलेली बाई. सगळं काहीतरी वेगळंच वाटत होतं. आणि तरीही रात्री पाहिलेलं खोटं नव्हतं असं आतून कुठून तरी वाटत होतं. पण मग ती दोघं नेमकं काय करत होती? रात्री उठून असं काहीतरी करण्याची त्या दोघांना गरजच काय? मला काही कळत नव्हतं. या मोठ्या माणसांच्या दुनियेत रहस्य तरी किती आहेत? आत्ता मला त्याचा अर्थ लागल्यासारखा वाटत होता. मला एकदम माझं वय वाढल्यासारखं वाटलं. आणखी 1-2 वर्षात गावात सगळीकडे या गोष्टीचा बभरा झाला. शाळेत मला मुलं चिडवायची. चंद्राक्काबद्दल बोलताना मुद्दाम तुझी आई असं म्हणायची. चिडलं की हे अधिकच पाठीमागे लागणार हे मला माहीत होतं, म्हणून मी राग आवरून शांत राहायचो. ती माझी आई नाही असं सरळपणे सांगायचो, पण त्यांचा कुत्सितपणा मला कळत नसे असं नाही. काही मोठी माणसं तर याही पुढं जायची. मला विचारायची, काय रे, चंद्राक्का कुठल्या खोलीत झोपते? खरं तर आजकाल चंद्राक्का नानांच्या खोलीतच झोपत असे, पण जमिनीवर. त्या खोलीत नवारीच्या 2 खाटा होत्या. त्यापैकी एकीवर नाना झोपत, दुसरीवर सुशी. मीन बाळ या खोलीबाहेरच जमिनीवर गाद्या टाकून झोपत असू. पण हे काही मी कुणाला सांगत नसे. त्यांच्या प्रश्नांचा रोख न कळल्यासारखा दाखवून मी खरं ते सांगितल्यासारखं सांगत असे. चंद्राक्का ना, ती खाली स्वयंपाकघरात झोपते. आम्ही सगळे वरती माडीवर.
पुण्यातल्या घरातल्या त्या प्रसंगापासून चंद्राक्का माझ्याशी थोडं सांभाळून वागायला लागली होती. प्रत्यक्षात मी तिच्याशी नानांविषयी एक अक्षरही बोलत नसे, पण तिलाच कुठंतरी थोडं अपराधी वाटत होतं. ती नानांना आमच्यापासून दूर नेतेय असं आम्हाला कधीच वाटलं नाही. याचं एक कारण म्हणजे तिचं समजुतीचं वागणं. दुसरं हे की दूर जायला नाना कधीच आमच्या फारसे जवळ नव्हते. नानांपुढे आम्ही सुतासारखे सरळ असलो तरी मी आणि बाळ दोघंही महाव्रात्यकारटी होतो. कदाचित घरातल्या मोकळ्या वातावरणाचा, आई नसल्याचा किंवा नानांच्या पुढारलेपणाचाही तो परिणाम असेल. आम्ही गावातल्या श्रीमंत आणि प्रतिष्ठित घरामधले समजले जात असू, त्याचाही थोडाफार माज डोक्यात होताच. नाना ब्रिज खेळायला किंग एडवर्ड क्लबमध्ये जायचे. नाशकातली सगळी प्रतिष्ठित रावसाहेब, राव बहादूर मंडळी गोऱ्या लोकांशी संबंध ठेवायला आणि दारू प्यायला किंवा ब्रिज खेळायला एडवर्ड क्लबात जायची. नानांना गोऱ्या लोकांशी देणं घेणं नव्हतं, पण प्रतिष्ठितपणाचं लक्षण म्हणून ते क्लबात जायचे. एके दिवशी नाना क्लबात गेलेत असं पाहून मी आणि बाळ ड्रॉवरमधून त्यांच्या चाव्या घेऊन त्यांच्या दवाखान्यात शिरलो. वेळप्रसंगी कोणी बेशुद्ध पडला तर त्याला हुंगवायला किंवा चमच्याभर पाजायला उपयोगी पडावी म्हणून एक ब्रँडीची बाटली तिथं ठेवलेली असते, एवढी माहिती मला होती. तेव्हा दारू लागते तरी कशी हे एकदा घेऊनच बघावं, हा आमचा दवाखान्यात घुसण्याचा हेतू होता. आम्ही दिवा लावला आणि सराईतपणे फडताळातून बाटली शोधून काढली. बाळनं तर माझ्यावर ताण केली. त्यानं आणखी एक ड्रॉवर उघडला, त्यातून एक बॉक्स काढला. त्यात नानांचे सिगार होते. सिगार कशाला काढलेस? आलोच आहोत तर तेही ओढून बघूया. तुला माहितीये कसे ओढायचे ते? पाहूया तर जमतंय का? मला त्याची ही कल्पना भलतीच आवडली. वर करणी मी त्याला, साल्या नानांना कळलं तर ते ठार मारतील असं म्हटलं. पण आपण भलतेच मोठे झालोत आणि मजेत अधूनमधून सिगारेटचे झुरके घेत ब्रँडीचे गुटके घेतोय असं चित्र माझ्या डोळ्यांसमोर दिसायला लागलं. बाळनं सिगार पेटवला. मी ब्रँडीची बाटली उघडली आणि एक गुटखा घेतला. असा काही ठसका लागला की ब्रह्मांड आठवलं. तीच अवस्था बाळची झाली होती. सिगारचा एकच झुरका मारल्याबरोबर तो खोकत सुटला होता. आम्ही दोघेही असे खोकत असतानाच दारावर थाप बसली. आमची दोघांचीही धाबी दणाणली. पाठोपाठ नानांचा आवाज, कोण आहे रे आत? आम्हाला दवाखाना दुभंग होऊन आपल्याला पोटात घेईल तर बरं असं वाटायला लागलं. खोकला तर काही थांबत नव्हता. तसाच लटपटत्या पायांनी जाऊन मी दरवाजा उघडला. मला पाहिल्याबरोबर नाना चकित. क्लबवरून परत जाताना दवाखान्यात दिवा दिसला म्हणून चोर दरोडेखोरांच्या शंकेनं ते दवाखान्यात आले होते. घरचे चोर सापडल्यावर त्यांच्या संतापाला पारावार राहिला नाही. हाताला मिळेल ते घेऊन ते आम्हाला बदडू लागले. हे धंदे करता साल्यांनो या वयात? असं ते आम्हाला मारता मारता ओरडू लागले. त्यांचा मार असह्य झाल्यामुळे म्हणा किंवा मी घेतलेल्या एक घोट ब्रँडीचा परिणाम म्हणून म्हणा, पण माझ्यात कुठूनशी एकदम धिटाई आली. संतापाच्या तिरमिरीत मी ओरडलो, आम्हाला एवढ्यासाठी मारता आणि तुमचे चंद्राक्काबरोबर काय धंदे चालतात? पंचाक्षरी मंत्रानं भूत नाहीसं व्हावं तसा परिणाम झाला. नाना एकदम मारायचे थांबले. संतापानं आणि त्याहीपेक्षा अधिक आश्चर्यानं ते माझ्याकडे नुसते पाहत राहिले. कितीही नाही म्हटलं तरी चंद्राक्काच्या वागण्यात फरक पडलाच होता. या घरात ती गेली 9 वर्ष होती. तारांगण करावं न लागताही प्रत्येक गोष्ट तिच्या मनासारखी होत होती. तिला विरोध करणारं कोणी वडीलधारं माणूस घरात नव्हतं की सासूरवास करायला दुसरं बाई माणूस नव्हतं. घरचा कर्ता पुरुष तिच्या मुठीत होता. हळूहळू हे सारं तिच्या डोक्यात जायला लागलं होतं. पूर्वी तिला कपड्या लत्त्यांचा फारसा शौक नव्हता. नाना जी आणि जशी लुगडी आणत ती बिनतक्रार वापरायची. पण आता ती झुळझुळीत छापील पातळ नेसून बाहेर जायला लागली. उन्हाच्या वेळी निघाली तर डोळ्यांना गॉगल, हातात लेडीज छत्री असा तिचा सगळा थाट असे. आता मामला चोरीचा राहिला नव्हता. डॉक्टरांची राजरोज बायको असल्याच्या रुबाबात ती सगळीकडे मिरवायची. लोक तिला कुचाळपणे डॉक्टरीनबाई म्हणायचे. ते सुद्धा ती खरंच मानायची आणि हसून त्याचा स्वीकार करायची. एक दिवस मी आणि बाळ घारपुरे घाटावर पोहायला गेलो होतो. पोहताना पुष्कळ धांदल धमाल करूनही अस्वस्थता काही कमी होत नव्हती. शेवटी न राहवून अंग पुसताना मी बाळला म्हटलं, बाळ्या,
आपण काहीतरी केलं पाहिजे. कशाबद्दल? हेच चंद्राक्काबद्दल. तिचं काय? अरे लोक काय बोलतात तिच्याविषयी ऐकलंस का? हो, लोक तिला डॉक्टरीणबाई म्हणतात. म्हणजे तुला ठाऊक आहे? ठाऊक तर आता नाशकात सगळ्यांना आहे. मला वाटलं तुला माहीत नसेल म्हणून मी बोलत नव्हतो. खरं तर मला बोलायचंच होतं रे कुणाजवळ तरी. तुला माहीत नाही बाळ, मी आतल्यात नुसता घुसमटतोय. वेडा आहेस, घुसमटतोयस कशाला? त्यांचं ती बघून घेतील. आपल्याला काय ताप आहे? असं कसं म्हणतोस बाळ? मी कपडे चढवीत म्हटलं. शेवटी अब्रू जाते ती आपल्या वडिलांची, तिची नव्हे. ती कोण कुठली तिला काय अब्रू असणार आहे? पण आपले नाना, आज नाशिकमध्ये दुसरा डॉक्टर नाही त्यांच्या तोडीचा. त्यांनीच हे असं वागायचं म्हटलं तर लोक तोंडात शेण घातल्याशिवाय राहतील? कालच मथुआत्या भेटली होती. काय म्हणत होती? म्हणणार काय, तिला नुसत्या आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. म्हणत होती, नाना माझ्या मुलाचे जेवणाचे पैसे मागत होता, आता त्या रांडेला स्वतः उचलून देत असेल पैसे. रांडेला असा शब्द वापरला? नाहीतर मी काय पदरचं सांगतोय? तू काहीही म्हण बाळ, पण आपण हे फार दिवस चालू द्यायचं नाही. आपण? हो आपण. का, टरकलास? नाही रे, पण बापाला मुलानं सांगायचं असल्या बाबतीत म्हणजे? काय होईल सांगितलं तर? नाना फोडून काढतील, एखाद्या वेळी हाकलून पण देतील घरातनं. जायचं आणि बाहेर जाऊन करायचं काय? तू साल्या रड्या आहेस एक नंबरचा. असू दे, पण मला वाटतं या बाबतीत आपण ढवळाढवळ करू नये. नानांना काही समजत असेलच की नाही. ओले पिळे घेऊन आम्ही दोघं परत निघालो. वाटेत कुणीच कुणाशी बोललं नाही. माझा सरळपणा बाळला आवडलेला दिसत नव्हता. गेला तेल लावत. मला तरी कुठं आवडलाय त्याचा भेकडपणा. एके दिवशी नाना क्लबात गेले असताना एक मध्यमवयीन माणूस घरात शिरला. चांगला काळा लांब कोट, उपरणं पगडी अशा थाटात. मी शाईच्या पुड्या पाण्यात विरघळून त्याची शाई तयार करीत बसलो होतो. चंद्राक्कानंच जाऊन दार उघडलं. साहेब नाही येत घरी. तरी दारात न थांबता तो माणूस खुशाल तिच्या अंगावरून घरात घुसला. माझं थोडं काम होतं. साहेब क्लबात गेलेत, उद्या सकाळी या 8 वाजता. नाही, पण माझं काम तुला करता येण्यासारखं आहे. कसलं काम होतं? शाई तयार करता करता माझे कान त्यांच्या बोलण्याकडे लागले होते. रक्कम हवी होती थोडी कर्जाऊ. तुमचा दर मला कबूल आहे. सध्या कुणालाच पैसे देत नाहीत ते. फार तुंबवली आहेत लोकांनी आधीचीच कर्ज. कुणी पैसे परत करायचं नावच काढत नाही. कसं बसं व्याज देऊन भागवतात. काहींना तर मुद्दल परत करायचं म्हणजे खुळेपणाच वाटतो. म्हणून हे म्हणतात की आता आणखी 1-2 महिने तरी. ते म्हणत असतील, पण चंद्रा, तू सांगितलंस तर ते ऐकल्याशिवाय राहणार आहेत का? त्या माणसाच्या बोलण्यातल्या एकेरीनं चमकून मी वर पाहिलं. त्यानं चंद्राक्काच्या खांद्यावर हात ठेवला होता. बोलता बोलता तो तिचा खांदा दाबीत होता. बघ, एवढं घेच मनावर, तुला सहज जमेल. मी पाहतोय हे बहुधा चंद्राक्काच्या लक्षात आलं असावं. तिनं चपापून त्या माणसाचा हात झटकून टाकला. बरं बरं, पाहीन मी नंतर, तुम्ही या आता, असं म्हणून तिनं घाईघाईनं त्याला घालवून दिलं. तो गेल्यावर चंद्राक्कानं माझ्याकडे पाहिलं. मी अजूनही नुसता तिच्याकडे टक लावून पाहतच होतो. ती पार गोंधळून गेली होती. उगाच पदर अंगभर ओढून घेत जागच्या जागी उभी राहिली होती. मी काहीतरी विचारीन आणि समर्पक उत्तर देऊन वेळ मारून नेता येईल असं तिला वाटत होतं. पण मी काहीच न विचारल्यामुळे तिची पंचाईत झाली होती. कोण कोण माणसं येतात असं काहीतरी बोलून ती घरात निघून गेली. मी गप्प बसलो होतो ते काही केवळ चंद्राक्काला हिणवण्याकरता नव्हे. मला खरंच धक्का बसला होता. गेल्या 2-3 वर्षात माझ्यात पुष्कळच प्रौढपणा आला होता. मला बरंच काही समजू लागलं होतं. घरातच हे चाललेलं असल्यामुळे कदाचित इतर मुलांच्या मानानं थोडी लवकरच समज आली होती. नानांनी चंद्राक्काशी केलेली सलगी पाहण्याची आता माझ्या मनाची तयारी झालेली होती. पण दुसराच कुठला माणूस तिच्याशी असं वागताना मी पहिल्यांदाच पाहत होतो. मी लहान म्हणून तो माणूस गाफील राहिला असणार, पण चंद्राक्काचं तसं नव्हतं. ती मला चांगलीच ओळखून होती. म्हणून तर तिनं त्या माणसाला ओळख दाखवली नाही. खरोखरीच जर तो अनोळखी असता तर पहिल्यांदा नाव पत्ताही न विचारता
त्याला मदतीचं आश्वासन देऊन ती घालवू शकली असती का? या प्रसंगावरून मी एक गोष्ट समजून चुकलो. चंद्राक्काच्या हालचाली आता केवळ घरापुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत. बाहेरच्याही लोकांना तिनं हळूहळू उदार आश्रय द्यायला सुरुवात केली आहे. तिच्या हाताला घड्याळ कुठून आलं, हातात पर्स कुठून आली आणि मुख्य म्हणजे त्या पर्समध्ये नोटा कुठून येऊ लागल्या याचा उलगडा मला आता होऊ लागला होता. या लांब कोटवाल्या माणसासारखी माणसं चंद्राक्काचा दुहेरी उपयोग करून घेत होती. तिलाही वापरत होती आणि तिच्याकरवी नानांकडून पैसेही मिळवू पाहत होती. आणि चंद्राक्का आपल्या मूर्ख छटेल वागण्यानं त्यांना दोन्ही बाजूंनी मदतच करीत होती. चंद्राक्कावरच्या संतापानं माझ्या अंगाची लाही लाही झाली. तिचा भयंकर तिटकारा आला. पण आता वाटतं की लहान वयामुळे त्यावेळी एक गोष्ट मला समजू शकत नव्हती. चंद्राक्का आता ऐन तारुण्यात होती. नुकतीच तिची 25शी उलटून गेली होती. नानांची आता 50शी उलटली होती. नाना आम्हाला जरी पूर्वीचेच दिसत असले तरी ते तिला पूर्वीचं सुख देऊ शकत असतील का? अगदी कितीही धारोष्ण दूध पिऊन आणि बदाम खाऊन झोपले तरी. चंद्राक्का दररोज दुपारी बाजारात जाते म्हणून जी निघायची ती चांगली 4-5 तासांनी परत यायची. कधी कधी आणखी उशीर करायची. मध्यंतरी एकदा मथुआ त्या घरी येऊन गेली. अलीकडे तिनं पुन्हा येणं जाणं सुरू केलं होतं. पण अजूनही यायची ती नानांच्या दवाखान्याच्या वेळीच. माझ्याशी फुसफुसू बोलत बसायची. ही कुठं गेली रे? कोण? मी न कळल्याचा आव आणून. तीच भवानी, दुसरं कोण? चंद्राक्का. राजा मेल्या, तुला सगळं कळतं, उगाचच केष्टे ओढतोस डोळ्यावर. जाऊ दे आते, आपल्याला काय करायचंय? अरे जाऊ दे म्हणून कसं चालेल? गावभर डंका झालाय तिच्या नावानं. पूर्वी घरातच भ्रष्टाचार होता, आता गाव बाटवून टाकतेय. मेल्यांनो, नाशकात राहायचंय का नाही तुम्हाला? हे असं चालू दिलं तर घरात कुंटणखाणा काढावा लागेल. नानाला काही समजतंय का नाही, का डोळे मिटून घेतलेत त्यानं? तूच विचार त्यांना. मला माहीत होतं मथुआ त्याची काही शामत नव्हती नानांना विचारायची. मी कशाला विचारू? धुपवलं न तिनं चांगलं की कळेल त्याला. त्यानं तरी काय कमरेचं सोडून डोक्यालाच गुंडाळलंय. तुझी आईच गेली तेव्हा मी म्हणत होते सरळ लग्न कर. मुलगी पण होती माझ्या पाहण्यात. तर तेव्हा म्हणाला पोरांना सावत्र नको. हे थेरं करायचं मनात होतं ना. ती भया घरात आली तेव्हाच मी गाठ मारली होती. रांड पावडर काय लावायची, फुग्गे काय काढायची. सटवे सोळी ना ग तू, आणि तुला कशाला ही थेरं? पण तेव्हा कोणी नव्हतं विचारायला झडझडावून. आम्ही झालो होतो वाईट. आता घ्या, चांगली हुंगत फिरते उकरडे रांडेची. मथुआ त्या बोल बोल बोलली निघून गेली. मी जास्त बोललो नाही. मथुआ त्याचं मला पटत नव्हतं असं नाही, पण तिनं नानांच्या चुका काढाव्यात हे मला आवडत नव्हतं. पण नाना तरी असे का वागतात? जे गावभर बोललं जातं ते त्यांच्या कानावर जात नसेल असं कसं म्हणावं? मग ते गप्प का? काहीच हालचाल का नाही करीत? तुमच्यानं होत नसेल तर आम्हाला सांगा म्हणावं. एक दिवस नाना दवाखान्यातनं परस्पर क्लबात गेले. आले ते थोडंफार पिऊन. मी न बाळनं आश्चर्यानं एकमेकांकडे पाहिलं. नाना एरवी क्लबात पीत नसत. त्यांचे डोळे तारवटलेले होते. आवाज जड झाला होता. आल्या आल्या म्हणाले, चंद्री कुठं आहे? त्यांनी तिला आमच्यासमोर चंद्री म्हणावं हेही नवीन होतं. ते सगळ्यांसारखे चंद्राक्काच म्हणत. बाहेर गेलीये, मी भीत म्हटलं. मनात येत होतं, नाना घरी यायच्या आधी परतायला आजच नेमकं तिला जमलं नाही हे तिचं दुर्दैव. म्हणेपर्यंत चंद्राक्का आली. कुठं गेली होतीस? नानांनी जड आवाजात विचारलं. देवळात, चंद्राक्का जीव नसलेल्या आवाजात उत्तरली. देवळात? खोटं बोलतेस? बेशरम. थांब, आज तुला जिवंत ठेवत नाही. एवढं म्हणून नानांनी जी काय सुरुवात केली चंद्राक्काला मारायला, मी तरी आजवर कुणी कुणाला असं बुकलताना पाहिलेलं नाही. नानांच्या पायात बूट होते. त्या बुटांच्या लाथा ते सापडेल त्या जागी घालत होते. भरीत भर म्हणून कमरेचा पट्टा सोडून त्याचीही फटकारे देणं चाललं होतं.
जोडीला शिव्या. नाना शिव्या द्यायचे, वाक्यागणिक शिव्या द्यायचे. पण इतक्या ग्राम्य शिव्या मी त्यांच्या तोंडून आजवर कधीच ऐकल्या नव्हत्या. केवळ पिऊन आल्यामुळे ते इतक्या शिव्या देत नव्हते, अशी मारझोड करीत नव्हते. त्यांचा जसा काही कित्येक दिवसांचा दडपलेला संताप आज बाहेर पडत होता आणि ते मोकळे होत होते. आजच क्लबात कुणी त्यांना तिच्यावरून काही बोललं होतं की लोकांचं बोलणं असह्य झाल्यामुळंच ते क्लबात जाऊन दारू पिऊन आले होते? काहीच कळायला मार्ग नव्हता. चंद्राक्कानं फोडलेला हंबरडा ऐकून सुशी धावत आली. लक्ष्मणही स्वयंपाक टाकून धावत आला. सुशी बाळाला मिठी मारून ओक्साबोक्शी रडायला लागली. मला एक विचित्र जाणीव होत होती. चंद्राक्का विव्हळतेय, किंकाळ्या फोडतेय, हुंदके देतेय, पण हे सारं करताना आतून तिला कुठंतरी बरं वाटतंय. नानांना फसवण्याची जी आगळीक आपण केलीये त्याबद्दल त्यांनी गप्प बसू नये. एकदा तरी आपलं मन मोकळं करावं. माराचं का होईना, पण प्रायश्चित्त द्यावं, असं काहीतरी तिला वाटत असावं. कोण जाणे, कदाचित हा माझ्याच कल्पनेचा खेळ असेल आणि ती निव्वळ कोडगेपणानं मार खात असेल. शेवटी अति झालं तेव्हा मीच मध्ये पडलो. अर्थात इतका वेळ आम्ही सगळे तमाशा पाहत बाजूला उभे होतो असं नाही, पण नाना इतके अंगात आल्यासारखे तिला तुडवत होते की मध्ये पडणाऱ्याचं काय होईल सांगवत नव्हतं. त्यांचा आवेश जरा कमी झाला तेव्हा मी पुढं झालो. नानांच्या हातातला पट्टा धरून ठेवला. सुशी नाना नाना करीत धावत त्यांच्याजवळ गेली आणि त्यांच्या कमरेला गच्च धरून उभी राहिली. बाळनं चंद्राक्काला उठून बसवलं. मग ती स्वतःच कशीबशी उठली आणि झोकांड्या खात घरात निघून गेली. लक्ष्मणनं जाऊन नानांना पाणी आणून दिलं. त्यांची नशा आता बरीच उतरली होती. तोंडानं शिव्या देणं अजूनही चालूच होतं, पण ते स्वतःशीच बरळल्यासारखं उतरत्या आवाजात. बोलता बोलता ते इझी चेअरवर बसले आणि डोकं मागे टाकून डोळे मिटून स्वस्थ झाले. या प्रसंगानंतर चंद्राक्का निघून जाईल किंवा तिचं नानांशी वागणं बदलेल असं मला वाटलं होतं, पण माझी समजूत चुकीची ठरली. चंद्राक्कानं काही घडलंच नाही असं दाखवलं. रात्री तिनं नेहमीप्रमाणे स्वतःच नानांना दूध नेऊन दिलं आणि दुसऱ्या दिवशी दुपारी ती रोजच्यासारखी गॉगल घड्याळ लावून बाहेर जायची तशी गेलीच. गावातल्या गावात मथुआ त्याला या प्रकाराचा पत्ता लागलाच असणार. ती दुसऱ्या दिवशी आली आणि खोदून चौकशी करायला लागली. मी मात्र ताकास दूर लागू दिला नाही. सगळं घर पहिल्यासारखं चाललं होतं, पण मी ठरवलं होतं काय तो सोक्षमोक्ष आत्ताच करून टाकायचा. स्ट्राईक व्हेन द आयर्न इज हॉट ही म्हण नानांनीच माझ्याकडून घोकून घेतली होती. बाळचा या बाबतीत काही उपयोग नव्हता हे सिद्धच झालं होतं. धाकटेपणाचा फायदा घेऊन तो जिथनं तिथनं पळ काढायचा. तेव्हा जबाबदारी माझ्यावरच होती. मॅट्रिकच्या वर्षाला असल्यामुळं मलाही मी मोठा झाल्यासारखं वाटतच होतं. तेव्हा त्याच रविवारी सकाळी नानांच्या स्टडीमध्ये गेलो आणि म्हटलं, नाना, मला तुमच्याशी बोलायचंय. नानांना भलताच धक्का बसलेला दिसला. आजवर ते बोलायला आले तर चुपचाप सटकणारा मी आपण होऊन त्यांच्याशी बोलायला आलेला. काय बोलायचंय? फीसाठी पैसे हवेत? मी काय बोलायचं याची तालीम करून ठेवली होती. 1-2 महत्त्वाची वाक्य पण अक्षरशः पाठ करून ठेवली होती, पण आता वेळेवर काहीच बोलायला सुचेना. बोल ना, गप्प का उभा? मी टाळ्याला चिकटलेली जीभ सोडवून घेतली आणि म्हटलं, नाना, चंद्राक्काला जायला सांगा. नानांना आणखी एक धक्का. या विषयात मी त्यांच्याशी बोलेन हे त्यांना स्वप्नातही खरं वाटलं नसतं. जायला सांगू? कुठं? कुठंही, पण आपल्या घरात ती नको. अरे पण तीच तर आहे घराकडे बघणारी, दुसरं कोण आहे? हवंय कशाला कोण? आम्ही मुलं मोठी झालोत. स्वयंपाकाला लक्ष्मण आहे तेवढा पुरे. स्वतःचा आणि बाळचा विचार केलास? सुशीचं काय? नुकताच तिला पदर आलाय. तिला घरात बाई माणूस नको? तिच्याचसाठी सांगतोय. चंद्राक्का स्वतःसारखं बिघडवेल सुशीला. स्वतःचा आवाज ऐकून मी चाट पडलो. मी नानांशी अगदी बरोबरीच्या नात्यानं बोलत होतो. अरे पण कशासाठी घालवायचं तिला? केलं ना काय तिनं? तुम्हाला माहिती आहे नाना, लोक बोलतात. कोण आहेत भोसडीचे? माझ्यासमोर घेऊन ये, एकेकाला हंटरनं फोडून काढतो.
पहिला धक्का उसरल्यावर खरे नाना जागे झाले होते. बोल, कोण बोलतं? घरातली कुणी आहे? मथीची मुलं? मी मान आडवी हलवली. म्हटलं, नाना, एक दोघे बोलतात असं थोडंच आहे. सगळं नाशिक बोलतंय. हल्ली तुमच्या दवाखान्यात पेशंट्स किती कमी झाली आहेत. या उलट चंद्राक्काकडे मात्र लोकांची वर्दळ. हा घाव नानांच्या वर्मी बसला. कोणी सांगितलं तुला दवाखान्यात पेशंट्स कमी येतात म्हणून? ते गरजले. मी त्यांच्या प्रश्नाला उत्तर दिलं नाही. माझ्यावर ओरडून काय उपयोग आहे नाना? तुम्ही मला ठार देखील मारू शकाल. मी मुद्दाम नाटकीपणे म्हणालो. पण सगळ्या जगाला तुम्ही काय सांगणार? मी आता पक्क ठरवलंय नाना. 4 दिवसात चंद्राक्का घरातून जाणार नसेल तर मी हे घर सोडून जाणार आहे. नाना डोळे बारीक करून माझ्याकडे पाहत राहिले. मग एकदम त्यांच्या सहनशीलतेचा स्फोट झाला. 4 दिवसांनी कशाला? आत्ताच जा. चालता हो, अस्साच्या अस्सा. मला धमक्या देतोस? आजवर कुणाचं ऐकून नाही घेतलं मी. समजलास? नखटा एवढ्या पोराच्या धमक्यांना मी भीक घालत नाही. या घरातनं चंद्री जाणार नाही. तू चालता हो. आणि एका वस्तूला हात लावलास तर याद राख, आहे तसा जा. नशीब समज, तुझे कपडे काढून घेऊन पाठवत नाहीये. मी तसाच वळलो, निघालो. कुठं चाललास? जायला सांगितलंत ना. चाललो मी घर सोडून. जा मर. ते उद्वेगानं म्हणाले. मी खाली आलो. बाळला म्हटलं, मी घर सोडून जातोय. बाळ भेदरला. तरी मी तुला सांगत होतो. टरकू नकोस, कायमचा जात नाहीये. मी नानांना चांगलं ओळखतो. मला शोधायला तासाभरानं ते तुला पाठवतील. तू कुठं असशील? मी घारपुरे घाटावर. पण लगेच येऊ नकोस सांगून ठेवल्यासारखा. जरा इकडे तिकडे वेळ काढ. 4 ठिकाणी शोधलंस असं वाटू दे. काय? बाळनं मान डोलावली. मी नेसत्या कपड्यानिशी घर सोडून निघालो. दुपारचे 12 वाजत आले होते. घाटावर कोणीच नव्हतं. पाणी अगदी निश्चल होतं. एकदा वाटलं उतरावं पाण्यात. आज वेळ भरपूर होता. विचारणारं कुणी नव्हतं. कपड्यांचाही प्रश्न नव्हता. नुसत्या लंगोटीवर उतरता आलं असतं. नंतर उन्हात अंग आणि लंगोटी वाळवता आली असती. पण का कोण जाणे, आज पोहावसंच वाटेना. मी नुसता पाण्यात खडे टाकून त्यावर उठणारे तरंग पाहत कितीतरी वेळ बसून राहिलो. मोठं झाल्यानंतर जेव्हा मी सिनेमे पाहिले तेव्हा मला कळलं की सगळी हिरो मंडळी उदास अवस्थेत असंच करीत, पाण्यात खडे टाकीत बसत. दुपार झाली आणि पोटात कावळे कोकलायला लागले. मला जेवणाची चिंता नव्हती. माझ्या पायजम्याच्या खिशात चांगले 10 रुपये होते. त्या काळी 10 रुपये म्हणजे वैभवच. मी नि बाळ बाजारातून घरच्या वस्तू आणताना, नानांच्या दवाखान्याचं चिल्लर सामान खरेदी करताना 4-2 आणे वेळोवेळी खिशात टाकत असू. त्यामुळं आमची सांपत्तिक स्थिती नेहमीच चांगली असायची. मी उठलो. घाटाजवळच्या बद्रीप्रसादकडून गरमागरम जिलेबी आणि पापडी पोटभर खाऊन आलो. घरच्या जेवणापासून आज मिळालेली सक्तीची सुटी मी चांगली सार्थकी लावली. बद्रीप्रसादच्या घड्याळात 1 वाजून गेला होता. मी घर सोडून निघालो त्याला चांगले 2 तास होऊन गेले होते. अजून बाळ आला नव्हता. मग नाना मला परत बोलावणारच नाही की काय? या विचारानं माझं धाबदण आणलं. मी परत घाटावर येऊन बसलो. हो, उगाच चुकामुक नको व्हायला बाळची नापली. आपण गोष्टी या थराला न्यायला नको होत्या की काय? पण नानांनी ऐकूनच घेतलं नाही. मी 4 दिवसांची मुदत दिली होती. ते आत्ताच जा म्हणतील हे कोणाला माहीत? चंद्राक्काही तसलीच. माझ्यामुळे घडतळ तर मीच जाते असं म्हणून मध्ये पडली का बघा. सुशी तर कालपासून ताप आल्याचं निमित्त करून झोपूनच राहिलीये. आता काय होईल कुणास ठाऊक. सगळीजणं एकजात मद्दड आहेत. कोणी नानांना काही सांगायचं नाही. मग हे तरी आपला शब्द कशाला फिरवतील? कोणाला माझी पर्वा नाही. पण लेको, मी काय हे स्वतःसाठी केलं का? घराची अब्रू जाते ती सावरावी म्हणूनच नाही धडपड. 3 वाजत आले. मी आपला घाटावर खारींची शिवाशिव पाहत बसलेला. नाहीच घरी बोलावलं तर काय करायचं? मथुआतेकडे जायचं? तिला काय मजाच होईल. मुलाच्या अपमानाचा सूड म्हणून ती माझ्याकडे जेवायचे पैसे मागायला कमी करायची नाही.
त्यातनं ऐकावं तर इतकं लागेल रात्रंदिवस? नाही नाही, धर्मशाळेत राहावं लागलं तरी चालेल, पण मथू आतेकडे जन्मात जायचं नाही. खारीची शिवाशिव बघता बघता माझा डोळा लागला. घाटावरच लांब पाय पसरून मी आडवा झालो. जागा झालो तेव्हा उन्हं कलायला लागली होती आणि एकदम बाळची डुलत डुलत येणारी आकृती दिसली. मला एकदम हायसं वाटलं. मधल्या काळात हळूहळू घसरू लागलेला बाणेदारपणा पुन्हा जागच्या जागी आला. गधड्या, होतास कुठं इतका वेळ? वा, नानांनी सांगायला तर नको घेऊन ये म्हणून? का मीच म्हणू आपण होऊन आणतो म्हणून? तुला वाटतं तितके काही नाना भोट नाहीत. ते चांगले 2 तास येरझारा घालत होते तुला परत बोलवायचं का नाही याच्यावर. मग मला सांगणार एवढ्यात त्यांची कुळं आली, त्यात गेला तासभर. पण भडव्या, आता वाजले किती? वा रे वा, तूच तर म्हणाला होतास लगेच येऊ नको म्हणून, तासभर तरी इकडे तिकडे. हा तुझा तास होय? कुठंतरी वेळ काढायचास म्हणून मारुतीच्या पाराजवळ मुलं बैदुलं खेळत होती, तिकडे खेळत बसलो. थोडा उशीर झाला. साल्या, माझे प्राण जायची वेळ आली होती आणि तू बैदुलं खेळत होतास? बाळचे सगळे अपराध पोटात घालून मी त्याला भजी खाऊ घातली. हॉटेलात भजी खाताना पडवून ठेवलं. राजा येत नव्हता, हर प्रयत्नांनी समजूत घालून आणला वगैरे नानांना सांगायचं. नानांनी आपण होऊन शरणागती पत्करून बोलवायला पाठवलं म्हणून मी खूपच ऐटीत घरी परत आलो. खालीच उभा राहिलो. बाळला म्हटलं, जा, नानांना जाऊन सांग मी आलोय म्हणून. 2 मिनिटांनी बाळ खाली आला. काय म्हणाले नाना? मी रुबाबात विचारलं. म्हणाले, खाली कशाला उभा? तर मी म्हटलं, घरात परत यायला तुमची परवानगी मागतोय. तशी म्हणाले, डॅम फुल, मुकाट्यानं वर ये म्हणावं. मी त्याच रुबाबात सावकाश पायऱ्या चढू लागलो. एवढ्यात नानाच धडधडत खाली आले आणि अर्ध्या वाटेवर त्यांनी मला पोटाशी धरलं. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मी हादरून गेलो. मी नानांना रडताना कधीच पाहिलं नव्हतं. मी खरंच घर सोडून गेलो या कल्पनेनं हा पहाडी पुरुष धास्तावून गेला होता आणि मी मात्र त्यांच्याशी कपट खेळलो होतो. ते परत बोलावणार या खात्रीवर खोटा खोटाच रुबाब करीत होतो. पण एवढ्यात विरघळून चालणार नव्हतं. ती आयर्न हॉट असताना घाव घालण्याची म्हण आता सुद्धा माझ्या कानात घुमत होती. नानांनी माडीवर आणल्यानंतर मी म्हटलं, तुम्ही मला बोलावलत म्हणून मी आलो, पण चंद्राक्का इथं राहणार असेल तर? पण असं कसं म्हणतोस राजा? आज इतकी वर्ष ती आपल्याबरोबर राहिली, तिची काहीच व्यवस्था न करता तिला एकदम वाऱ्यावर सोडायचं? व्यवस्था करा ना तिची, तिला पैसे द्या हवे तर, काहीही करा, पण तिला या घरात ठेवू नका. किती दिवस लागतील तिच्या व्यवस्थेला? मी नानांपेक्षा मोठा होऊन विचारलं. 3-4 तरी लागतील. मी पुढल्या रविवारपर्यंत थांबायला तयार आहे. ते काहीच बोलले नाहीत. त्यांनी हायसं वाटल्यासारखं पाठीमागे डोकं टेकलं, हात डोक्याखाली घेतले आणि डोळे मिटून घेतले. माझं घाव घालणं चालूच होतं. आज मी बाळाला सापडलो नाना, पुढच्या वेळी सापडेनच असं नाही, तेव्हा ती जाईल. एवढंच नाना म्हणाले आणि त्यांच्या दोन्ही बंद पापण्यांखालून पाण्याच्या धारा गालावर ओघळू लागल्या. त्या धारा थांबेच नात. नाकाचा शेंडा लालभडक झाला. नाना कुणासाठी रडत होते? माझ्यासाठी? चंद्राक्कासाठी? स्वतःसाठी? स्वतःच्या असहायतेसाठी? नानांच्या पोटात इतकी माया असेल अशी मला तोवर शंका देखील आली नव्हती. आम्ही आजवर नुसता ऐकला होता तो त्यांचा संतापी गटगटाट. पण आज पहिल्यांदाच माझ्या लक्षात आलं होतं की माझं घर सोडून जाण्याच्या कल्पनेनं ती विलक्षण गलबलून गेले होते. आई त्यांना घाबरत असे, पण कुणी सांगावं? तिला कळणारही नाही अशा रीतीनं त्यांनी तिच्यावर प्रेम केलंही असेल. आणि चंद्राक्का, तिच्यावर त्यांचं प्रेम होतं की नव्हतं? की ती नुसतीच वासना होती, उतारवयातली वासना? नाना डोळे मिटून आसवं तशीच वाहू देत होते. धोत्राच्या सोग्यानं ती पुसतही नव्हते. त्यांना त्या आसवांची लाज वाटत नव्हती. सगळ्याच गोष्टी जशा ते मोकळ्या ढाकळ्या न लाजता करीत, तसंच त्यांचं रडणंही अगदी उघड होतं. एकदा मनात आलं की आपण पुढं होऊन सदऱ्याच्या टोकानं त्यांची आसवं पुसावीत. पण असं हळवं वागायचा आम्हाला संकोच वाटायला लागला.
मी नुसताच त्यांच्या डोळ्यातून गालावर झरणाऱ्या आसवांकडे पाहत राहिलो आणि माझ्या एकदम लक्षात आलं, नानांचे गाल बसत चाललेत. खरं तर ते काही एकाएकी म्हातारे झाले नव्हते, पण आजवर ते कधीच असे म्हातारे वाटले नव्हते. त्यांच्या चेहऱ्यावरचा तो नेहमीचा बेरकी संतापी भाव आज कुठं गेला होता? आज ते पहिल्या प्रथमच इतके विकल, इतके दुबळे दिसत होते. कदाचित आज रविवार म्हणून असेल का? रविवारी नाना इप्सम सॉल्ट घेत आणि मुगाच्या डाळीच्या मूठभर खिचडीशिवाय दुसरं काही खात नसत. म्हणून का आज ते इतके थकल्यासारखे दिसत होते? नानांनी डोळे उघडले. मला समोर पाहून म्हणाले, जा, काहीतरी खाऊन घे. उपाशीच असशील ना सकाळपासून? चंद्राक्काची व्यवस्था करायचं नानांनी खरंच मनावर घेतलं. मुंबईला त्यांच्या एका मित्राला घराच्या देखरेखीसाठी बाई हवी होती. त्यांनी तिला लगेच तिकडे पाठवून द्यायचं ठरवलं. शनिवारचं गाडीचं तिकीट काढलं. मला तो शनिवार चांगला आठवतोय. त्या दिवशी नारळी पौर्णिमा होती. सकाळपासून पाऊस पडत होता. चंद्राक्कानं आमच्यासाठी खास ओल्या नारळाच्या करंज्या केल्या होत्या. तिला घरातनं घालवण्याचा आग्रह मी धरला आहे हे तिला पहिल्यापासून माहीत होतं, पण त्यासाठी तिनं माझ्याशी कसलाच वाकडेपणा धरला नाही. वेळ पडली तर तिच्याशी झगडायची देखील मी तयारी ठेवली होती, पण तशी वेळच तिनं येऊ दिली नाही. जायचा दिवस ठरल्यानंतरही तिनं काही खळखळ केली नाही. जे घर तिनं गेली 10 वर्ष स्वतःचं मानलं होतं, जी मुलं तिनं आपली मानून लहानाची मोठी केली होती आणि ज्या माणसाला आपलं सर्वस्व वाहिलं होतं, त्या सगळ्यांना सोडून जाण्याचा निर्णय तिला सांगता क्षणीच तिनं आज्ञाधारकपणे स्वीकारला होता. एका शब्दानंही आपली पसंती नापसंती बोलून न दाखवता की डोळ्यातून निदान आमच्यासमोर तरी टिपूसही न काढता. तिनं संध्याकाळपर्यंत खपून सुशीसाठी खणाचा पोलका शिवला. सुशीला तो घालायला लावला. जिथं वाढीव शिवला होता तिथं टाके घालून दिले. तिच्या केसांची आपल्या हातांनी वेणी घातली. सुशी स्टेशनवर जाणार होती. लक्ष्मणनं सामान घेतलं. तो सुशीला घेऊन चंद्राक्काला स्टेशनवर पोचवायला निघाला. माझ्या गळ्याशी हुंदका दाटून आला होता, पण काय वाटेल ते झालं तरी शेवटपर्यंत आपण आपल्या भावना दिसू द्यायच्या नाहीत असं मी पक्क ठरवलं होतं. आम्ही रडारड केली तर नाना चंद्राक्काला थांबवून घेतील आणि मग घोटाळा होईल अशी भीती मला उगाचच वाटत होती. पण वाईट वाटल्या वाचून राहत नव्हतं. चंद्राक्कानं आमचं खूप केलं होतं. आई वेगळ्या 3 मुलांना मोठं केलं होतं. तेही आनंदानं, समजुतीनं, सुखासमाधानानं. कसलाही गाजावाजा न करता, कसलाही मोठेपणा स्वतःकडे न घेता, मुक्यानं. तिच्या या मुकेपणाचाच मला मोठा त्रास होत होता. तिनं विरोध केला असता, ती झगडली भांडली असती, आम्हाला शिव्याशाप देऊन गेली असती तर मला काही वाटलं नसतं. पण आता वाटत होतं आपण तिच्यासारख्या गरीब मुक्या जीवावर अन्याय करतोय, केवळ स्वार्थासाठी. घराचं नाव खराब होऊ नये म्हणून. अंगाखांद्यावर खेळणारं लाडकं मांजर त्याला भांड्यात तोंड घालण्याची सवय लागल्यावर पोत्यात भरून दूर नेऊन सोडावं, किंवा रोज सोबत करणाऱ्या घर राखणाऱ्या कुत्र्याला लूत लागल्यामुळं विष घालून मारावं, असं काहीतरी आपण एका माणसाच्या बाबतीत करीत आहोत असं वाटत होतं. ते मांजर कुत्रं जसं कसलाही विरोध न करता सगळ्या पापाचा बोजा आपल्यावर टाकून मुकेपणानं निघून जातं, तशी चंद्राक्का चालली होती. नाना उंबरठ्यात उभे होते. तिनं वाकून त्यांच्या पायाला हात लावला. तब्येतीला सांभाळा हं, असं म्हटलं. माझ्या आणि बाळच्या डोक्यावरून पाठीवरून हात फिरवला. नीट अभ्यास करा, मोठे व्हा, असा आशीर्वाद दिला. सुशीला म्हटलं चल, आणि तिला जवळ घेऊन ती टांग्यात बसली. लक्ष्मण पुढे बसला आणि टांगा चालू झाला. या गोष्टीचं तात्पर्य काय? कशासाठी सांगितलं मी हे सारं? केवळ बाळपणापासून ठणकणारी एक जखम आता तरी तुमच्यासमोर उघडी करावी या हेतूनं? पण जखम तरी का व्हावी? तसं पाहिलं तर माझं काय चुकलं? लहान वयात देखील हळवळ न होता मी आमच्या घरावरचं एक संकट निवारलं होतं. यात माझं काय चुकलं? जे घडत होतं ते त्या वयात मला अनैतिक वाटत होतं आणि त्याच्या विरुद्ध मी दंड थोपटून उभा राहिलो होतो.
लहानपणी नैतिक असणं सोपं असतं, कारण माणूस ताठ असतो. त्यानं असंख्य गोष्टींच्या भाराखाली तोवर स्वतःला वाकवून घेतलेलं नसतं. तो स्वतंत्र असतो, कारण सुखाच्या, फायद्याच्या, लौकिकाच्या अशा असंख्य अदृश्य दोऱ्यांनी त्यानं स्वतःला तोवर जखडून घेतलेलं नसतं. म्हणूनच नाना माझ्यासमोर वाकले का? तो जखडलेला माणूस या स्वतंत्र माणसासमोर वाकला का? ठीक आहे, वाकला. कुठल्याही कारणानं वाकला. मी विजयी झालो. पण मग मला त्या विजयाचा आनंद का होत नाही? मला एक उदात्त प्रेम कहाणी सांगता आली असती तर फार चांगलं झालं असतं. पण माझ्या वडिलांच्या आणि चंद्राक्काच्या या कहाणीत उदात्त काय असणार? चंद्राक्का एक सामान्य, अगदी सामान्य अशिक्षित स्त्री होती. जिथं तिला आसरा मिळाला तिथं ती राहिली. पुढं भरकटत गेली. या भरकटण्याचं प्रायश्चित्तही तिनं घेतलं. तिचा जमाना वेगळा होता. आज ती कदाचित आपल्या वागण्याचं समर्थन करू शकली असती. समर्थनाला जागाही होती. ती 17व्या वर्षी विधवा झाली हा तिचा दोष नव्हता. पुनर्विवाहाची आशा नव्हती. अशा परिस्थितीत ज्या पुरुषानं तिला सुख दिलं त्याच्याकडून तिनं ते घेतलं. त्याचीही गरज भागवली, फारसा सोवळेपणा न करता. पण तो तिच्याहून 25 वर्षांनी मोठा. तिच्या ऐन तारुण्यात तो थकला म्हणून तिची नजर इकडे तिकडे फिरली तर त्यात तिला कितीसा दोष देता येईल? त्यातून ती काही लग्नाच्या बंधनात जखडलेली नव्हती की ज्यामुळं नीती-नियम तिच्या वाटेत आडवे येतील. हे सगळं कळायला मी तेव्हा फार लहान होतो. म्हणून मीही गावातल्या इतर लोकांसारखाच तिच्यावर दुर्वर्तनाचा शिक्का मारून मोकळा झालो. पण नानांना मला वाटतं हे समजलं होतं. त्यामुळं ते तिच्या बाहेर फिरण्याकडे कानाडोळा करीत राहिले. नाहीतरी आपल्या तारुण्यात ते स्वतः कितपत एकनिष्ठ होते. पण तिच्या वागण्याकडे दुर्लक्ष करणं त्यांच्या मनाला खरोखरीच कठीण गेलं असलं पाहिजे. नाहीतर ते इतके भराभर म्हातारे झाले नसते. चंद्राक्कावर त्यांचं खरोखरच प्रेम होतं की ती नुसती वासना होती? या प्रश्नाचं उत्तर मला लगेच मिळालं. त्याच रात्री या अनुदात्त प्रेम कहाणीचा शेवट झाला. चंद्राक्का गेली आणि नाना माडीवर निघून गेले. मी आणि बाळ आम्ही दोघे एकमेकांच्या तोंडाकडे बघत राहिलो. काहीच बोलावंसं वाटत नव्हतं. जिंकूनही जिंकल्यासारखं वाटत नव्हतं. सगळ्या विजयाची चवच कडवट झाली होती. मी बाळला म्हटलं, चल घाटावर जाऊ. अशा पावसात? अरे पावसातच पोहायला मजा येते. चल, घरात बसून काय करणार आहेस? आम्ही घाटावर मनसोक्त पोहलो. परत येताना बद्रीप्रसादकडे गुलाबजाम खाल्ले. घरी आलो तोवर दिवे लागडी झाली होती. पण आमच्या घरातला दिवा मात्र लावलेला नव्हता. कोण लावणार? नाना बाहेर गेले असावेत. स्टेशनवर गेलेली सुशी आणि लक्ष्मण अजून परत आले नव्हते. आम्ही सगळे घराच्या बाहेर असताना दिवा लावायला आता घरात चंद्राक्का नव्हती. मी दारातला दिवा लावला. मग एक एक करीत सगळे दिवे लावले. हो, बिलकुल उदासवाणं वाटायला नको. खालचे दिवे लावून मी माडीवर दिवा लावायला गेलो. इझी चेअरवर नाना तसेच बसून होते, नेहमीसारखे शांत. नाना, काळोखात काय बसलात? मी सुतासारख्या मऊ आवाजात विचारलं. आता मी पक्क ठरवून टाकलं होतं. नानांची जखम पुरती बुजेपर्यंत त्यांच्याशी अतिशय प्रेमानं, समजुतीनं वागायचं. नाना, मी पुन्हा हळुवारपणे हाक मारली. नाना काहीच बोलले नाहीत. मी दिवा लावला. नानांचे डोळे प्रकाशानं दिपल्यासारखे झाले. काही बोलले नाहीत. फक्त ओठांचा उजवा कोपरा पसरून त्यांनी हसल्यासारखं केलं. नाना, जेवायला उठताना? सगळं तयार आहे, फक्त गरम केलं की झालं. पण नाना बसूनच राहिले. मी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला, पण ते आपले जागच्या जागीच. मी त्यांचा डावा हात उचलला. तो लुळा होऊन खाली पडला. नाना काहीतरी बोलायचा प्रयत्न करीत होते, पण त्यांचा आवाज घुसमटल्यासारखा येत होता. मी जिन्याकडे धूम ठोकली. बाळ, आधी डॉक्टरांना घेऊन ये. पळ, नानांना काहीतरी. बाळ डॉक्टरांना आणायला पळाला. मी नानांचे हातपाय चोळायला सुरुवात केली, पण त्यांच्या डाव्या बाजूचा पुरता लोळागोळाच झाला होता. डॉक्टर आले. त्यांनी नानांना तपासलं. माडीवरून उतरतानाच म्हणाले,
त्यांचं अर्धांग लुळं पडलंय. पूर्वी कधी असा अटॅक आला होता? खूप वर्षांपूर्वी, आफ्रिकेत असताना. हा दुसरा अटॅक फार सिव्हिअर आहे. घरात कुणी आहे त्यांच्याकडे बघणारं? आई वगैरे? कुणी बाई माणूस? माझ्या पोटात खड्डा पडला. नाही, मी निर्विकार राहण्याचा प्रयत्न करीत म्हटलं. त्यांना लगेच हॉस्पिटलमध्ये रिमूव्ह करायला हवं. माझ्या मनात येत होतं असंच धावत स्टेशनवर जावं. कदाचित अजून चंद्राक्काची गाडी सुटली नसेल. पण मी जागचा हललो नाही. चंद्राक्काला परत बोलावण्याचा मूर्खपणा मी करणार नव्हतो. ती वेळही नंतर कधी आली नाही, कारण त्याच रात्री नाना आम्हाला सोडून गेले. त्यांचं अर्धांग त्यांना आधीच सोडून गेलं होतं. शेवटपर्यंत नाना काहीच बोलू शकले नाहीत. कसलीही तक्रार न करता चंद्राक्कासारखेच तेही मुकाट्यानंच निघून गेले.